हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रुद्रला 2 दिवस ताप होता, त्यामुळं त्याचं औषध वगैरे चालू आहेत, तर त्यामुळे तो जरा उशिराच उठतोय. त्यामुळे आमच्या दिवसाची सुरुवात थोडी लेट होते. तर दोरीवरचे कपडे वगैरे काढून घेतले. बेडवरचे जे काही कपडे आहेत तर ते म्हटलं त्याच्यासोबतच सगळं काही घड्या वगैरे घालून घेणं वगैरे हे सगळं करता येईल. आणि कपड्यांच्या घड्या घातल्या आणि त्या ठेवून देते जागच्या जागी. त्याच्यानंतर चहा नाश्ता वगैरे बाकी आहे. रुद्र आजी आणि त्याच्या पप्पासोबत खेळतोय. आणि आज 10वीचा सुद्धा रिझल्ट आहे, त्यामुळं थोडंसं डोक्यात ते सुद्धा आहे की रिझल्ट काय लागेल म्हणून. कपडे जे आहेत तर ते जागच्या जागी ठेवले आणि उशांचे कवर जे आहेत तर ते आज धुवायला टाकायचे. पण आज बराच वेळ झाला, लाईट जी आहे तर ती गेली होती नंतर, त्यामुळं कपडे जे आहेत तर ते खूप उशिरा लावण्यात आले. तर आता त्याच्यानंतर म्हटलं भांडे वगैरे जे घासून गेलेले आहेत, मावशी भांडे वगैरे लावून पोहे करून घ्यायचे सुरुवातीला. रुद्राला ताप येऊन गेल्यापासून तो मला सोडतच नाही. म्हणजे तो कुठले काम करताना मला घे असं म्हणतो. त्यामुळं तो पोहे करायला घेतले होते, पण तो तिथे खालीच खेळत होता. त्याच्यामुळं त्याला कसं तरी नादी लावून त्याला खाली बसवलं होतं, कारण कांदा वगैरे कापायचा होता. आणि म्हटलं पोहे वगैरे भिजवून झाल्यानंतर मग मी त्याला कडेवर घेते, कारण त्याला घेऊन एका हाताने काही कामं करता येणार नाहीत. तरीसुद्धा बाकीचं सगळं होत असताना त्याला खाली खेळायला काहीतरी भांडे दिले होते. आपण जे किचनमध्ये काही कामं करतो तसं त्याला मोठा चमचा, वाडगं वगैरे असं खेळायला दिलं होतं. म्हटलं तोपर्यंत कांदा आणि मिरची वगैरे कापून घेते, म्हणजे त्यानंतर जे आहे तर त्याला कडेवर घेऊन दाखवता येईल. तर घरामध्ये सगळे आहे, रुद्रची आजी आहे, पप्पा आहेत, पण तो ते आजारी असल्यामुळेच असा करतोय. नाहीतर तो एरवी भरपूर असा खेळत राहतो, त्याला एवढं सारखं घेण्याची गरज पडत नाही. 1-2 दिवसापासून इथे आभाळ येतंय, पावसाचा काही अजून पत्ता नाही आहे. पण त्याच्यामुळे अजून ह्युमिडिटी वाढली आणि गरमी पण त्याच्यामुळे होतेच आहे. त्यातही मध्ये मध्ये लाईट जात असते, त्यामुळं गरम तर विचारायला नको किती होतं आहे. तरीसुद्धा त्याला किचनमध्ये यायचं असतं रुद्रला. आणि त्याला घेऊन म्हटलं मग पोहे करते, कारण की तोपर्यंत तो शांत राहील. आणि त्याला खायला घातलं ना, तो 1-2 घास खातोय सध्या, आणि नंतर बाकीचं जे आहे तर तो बाहेर काढतोय. ताप येऊन गेल्यामुळे बहुतेक त्याला तोंडाला चव नाही आहे. तसं कुठेही त्याला घेऊन आम्ही बाहेर लांब असं गेलो नव्हतो, तरीसुद्धा त्याला म्हणजे ताप येतच होता, थांबत नव्हता. म्हणून डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स दिलेत. मग व्हायरल फिवर आहे असं त्यांनी सांगितलं. त्याची युरिन टेस्ट पण केली होती. माहीत नाही कशामुळे त्याला ताप आला. आणि त्याला थोडे आंबे खाऊ घातलेलं, तेव्हासुद्धा त्याला लगेच आंब्यामुळे असे लाल लाल फोड यायला लागले अंगावर. त्याच्यामुळे ते आंबा देणंसुद्धा त्याला बंद केलं. त्याला बहुतेक उष्णतेचा त्रास होत असावा. आणि रात्रीचा थोडासा खिचडी भात पण शिल्लक होता. म्हटलं पोह्यांसोबत तोही गरम करता येईल, कारण की आता सध्या प्रचंड गरमी आहे. तर रात्रीचं जे अन्नपदार्थ आहे ते आपण जास्त वेळ ठेवून खाऊ शकत नाही. त्याच्यामुळं म्हटलं सकाळी लवकरच खाल्ले तर बरं राहतील, त्यामुळं ते सुद्धा घेतले.
रुद्रला दिलेलं जे अँटीबायोटिक आहे त्याची टेस्ट खूप खराब आहे, त्याच्यामुळे त्याला औषध पाजणं थोडंसं जीवावर येतं. कारण की तो म्हणजे पहिले 2 दिवस तर त्याने जबरदस्तीने त्याला द्यावं लागलं. नंतर त्याला लक्षात आलं की काही झालं तरी हे मला औषध देणारच आहे, तर बिचारा गपचूप घेतो. त्यामुळं औषध प्यायला त्याला पाजायला म्हटल्यावर कसं तरी होतं, पण लवकरात लवकर तब्येत चांगली होणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळं औषध जे आहे तर ते 5 दिवस द्यायला सांगितले, तर ते कंटिन्यू डोस द्यावाच लागेल. गरम व्हायला लागलं ना, तिकडं बसायचं शेंगदाणा. नाश्ता आवरेपर्यंत बराच उशीर झाला होता सगळं होईपर्यंत. मग रुद्राची आंघोळ माझी आंघोळ वगैरे ते झालं आणि त्यानंतर म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊया. तर एकीकडे रुद्राला थोडी टेस्ट यावी म्हणून वरण भात आहे तर तो सेपरेट लावला आहे. त्यानंतर पालक होती तर त्याला थोडंसं ब्लंच करायला ठेवलं, म्हणजे थोडंसंच पाण्यातून गरम पाण्यातून हे करून घ्यायचं आणि नंतर त्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. कारण की बऱ्याच दिवसांपूर्वीचं थोडंसं पनीर शिल्लक आहे, म्हटलं पालक पनीर करता येईल आणि कणिक वगैरे मळून घेता येईल. रात्रीची थोडीशी कणिक शिल्लक होती, तर हे कुकरला म्हणजे भांडे नाही आहेत, तर त्याच्यामध्ये मी छोटे 2 पातेले ठेवले होते, पण ते पटकन निघेनाच, दोन्ही पॅक झाले होते. ते बराच वेळ मी मध्ये चमचा वगैरे घालून काय करून त्याचा प्रयत्न करून त्याला काढलं आणि त्यानंतर म्हटलं पहिले चपात्या करून घेऊया, कारण की तोपर्यंत पालक थंड होईल आणि त्याच दरम्यान लाईटसुद्धा गेली होती. त्याच्यामुळे मला काही पालक ग्राइंड करून घेता आला नसता. त्यामुळं पहिले म्हटलं लसूण वगैरे सोलून त्याच्यानंतर चपात्या वगैरे करून घेऊया आणि वरणाला थोडीशी जरा चव येईल असेल कमी मिरचीची रुद्रासाठी फोडणी वगैरे द्यायची ठरवली. दुसरं रुद्रासाठी काहीतरी चांगलं मील प्लॅन करायचा विचार करते की त्याला दिवसातून वेगळं काय खायला घालता येईल ह्याचं थोडंसं शोधणार आहे. कारण की त्याचं डॉक्टरांनी असं सांगितलं की त्याचं दिवसभराचं फीडिंग जे आहे तर ब्रेस्ट फीडिंग ते कमी करायचं. आता 1 वर्षाचा झाला आहे तो आणि त्याला रात्रीचं जेवढं ब्रेस्ट फीड करता येईल तेवढं तुम्ही करू शकता, पण दिवसा त्याला तुम्ही ब्रेस्ट फीड फक्त 1 ते 2 वेळाच द्या, कारण त्याच्यामुळेच त्यांचं ते जेवण कमी करतात. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ज्याप्रमाणे आपण समजा मध्येच असा चहा घेतला तर चहा घेतल्याने कसे आपली भूक मोड होते, तसंही मुलं थोडं जर ब्रेस्ट फीड करत असतील तर त्यांची भूक मोड होते आणि त्यामुळे ते वरचं अन्नसुद्धा जास्त खात नाहीत. तर बघूया आता ताप आहे तोपर्यंत किंवा तो तापातून पूर्ण रिकवर होत नाही तोपर्यंत तर त्याला फीडिंगचं मला लगेच कमी करता येणार नाही. पण त्याच्यानंतर जितकं त्याला म्हणजे आता त्याचं असं आहे की तो गोडही नीट खात नाही, म्हणजे गोड त्याला अजिबात आवडत नाही, तोंडातून बाहेर काढतो. मग त्याच्यासाठी त्याच्या आवडीनुसार काहीतरी त्याला चविष्ट असं करता येईल, असं 2-3 वेळेचं जे काही मील आहे तर ते काय प्लॅन करता येईल ते जरा बघायचं आणि थोडंसं प्रोटीन रिच असलं पाहिजे. त्यामुळं त्याच्यासाठीच मी विचार करते, थोडंसं सर्च करेल यूट्यूबवरच त्याला काय देता येईल वगैरे आणि त्याच्यानुसार रोजचं जे आहे तर ते शेड्यूल ठरवेल. तर लाईट आल्यानंतर पालक जो आहे तो ग्राइंड करून घेतला. त्याचं जे पाणी होतं तर ते तसंच ठेवलेलं आहे, त्याच्यातलंच पाणी यूज करणार भाजीला आणि चपात्या आधीच करून झालेल्या होत्या. वरणाला फोडणी द्यायची आहे आणि पालक जे आहे तर त्याला पालक पनीरची भाजी जी आहे तर ती बनवायची बाकी आहे. तर तोपर्यंत रुद्र झोपला होता कारण त्याचं औषध देऊन झालेलं होतं. तर लसूण जो आहे तर तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला. बाकीची जी फोडणीची तयारी आहे ती करून घेतली आणि पनीर जे आहे तर ते जास्त दिवसांचं झाल्यामुळं त्याचे थोडेसे बारीक तुकडे व्हायला लागलेले, त्यामुळे ते कापूनसुद्धा व्यवस्थित झालं नव्हतं. तर दोघींना फोडणी द्यायला घेतली.
तर दुपारचे 1 वाजत आले होते. म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा आणि रिझल्टसुद्धा पाहायचा होता. यावर्षीचा रिझल्टसुद्धा आमचा 100% लागलेला आहे, म्हणजे सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. स्वयंपाक रेडी आहे. पालक पनीर, वरण, भात आणि चपात्या केलेल्या आहेत. रिझल्टसुद्धा चांगला लागलेला आहे. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.